ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवसभरातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो निगडित आहे इंदुरीकर महाराजांशी। कीर्तन विश्वातील लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे इंदुरीकर महाराज आणि हेच इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले। मात्र यावेळी विषय आहे त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडित। नुकताच त्यांच्या लेकीचा साखरपुडा आणि साखरपुड्यानंतर सोशल मीडियावरती इंदुरीकर महाराजांना प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे। मात्र या ट्रोलिंगचा फटका त्यांच्या कुटुंबाला देखील बसला असून महाराजांनी आता स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे। मला काहीही बोला, मात्र माझ्या मुलीचा काय दोष, असा सवाल करत त्यांनी ट्रोलर्सना थेट जाब विचारलाय। इंदुरीकर महाराजांनी या सततच्या ट्रोलिंगमुळे कीर्तन सोडण्याच्या भावनेचा इशाराच देऊन टाकलाय। आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही। आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला। आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला। आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे। याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे। पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला। काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल। आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना। माणूस नालायक असावं पण किती। आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा। मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं। तर सध्या सोशल मीडियावरती सुरू असलेल्या या वादळामुळे इंदुरीकर महाराज शांत राहतील की प्रत्यक्ष निर्णय घेतील हे आगामी काळच ठरवेल। मात्र या प्रकरणामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनीही आता एंट्री केलेली आहे। तृप्ती देसाईंचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांनाच थेट आज आमंत्रित केलेलं आहे। तृप्तीताई, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। तृप्तीताई, एका बाजूला इंदुरीकर महाराजांनी आजपर्यंत केलेलं कार्य, त्यानंतर त्यांच्या मुलीचं झालेलं लग्न आणि ट्रोल नंतर कीर्तनापासूनच दूर राहण्याचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उमटेल की नेमकं काय काय वाटतं या सगळ्या त्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया पाहिल्यानंतर? खरं तर इंदुरीकरांचं वादग्रस्त वक्तव्य आपण आताच बघत नाहीये। याच्या आधी सुद्धा महिलांना ट्रोल करणं, महिलांची बदनामी करणं, महिलांविषयी चुकीचं बोलणं, महिलेची तुलना चपलेशी करणं, अशा अनेक गोष्टी झालेल्या। त्यावेळेलाही आम्ही आंदोलन केलेलं होतं। त्यांच्या मुलीला ट्रोल केलं म्हणून एक वडील म्हणून इंदुरीकरांना त्रास झाला, परंतु ते इतर मुलींना जेव्हा ट्रोल करतात, इतर मुलींची जेव्हा बदनामी करतात, इतर मुलींच्या विषयी जेव्हा चुकीचं बोलतात, तेव्हा इतर आई वडिलांना पण तेच वाटत असेल ना। आता इंदुरीकरांना कळतंय की माझ्या मुलीला त्रास होतोय, माझ्या मुली आणि मुलापर्यंत आज लोक आले, पण तुम्ही पण इतर मुलींच्या विषयी, मुलांच्या विषयी, आई वडिलांविषयी जाता, त्यांची बदनामी करता। एखादं लग्न साध्या पद्धतीनंच करा, मुलं होतातच ना, अशा पद्धतीची वक्तव्य करता। जेव्हा तुम्ही आई वडिलांना कधी कधी भंगार पदवी देता आणि एखाद्या मुलीने काही चांगले कपडे घातले तरी तुम्ही म्हणता की तिचा पदर पडला नाही पाहिजे, तिचं अंग उघडं नाही पाहिजे, मुलींनी फेटे घातले तर मग आम्ही गाऊन घालायचे का? ही का कीर्तनकाराची भाषा आहे का? कीर्तनकार म्हणजे समाजाचं प्रबोधन करणारी लोक असतात, ते प्रबोधनकार असतात आणि हे प्रबोधन करत असताना त्यांची भाषा फार सभ्य लागते। आपण मगाशी जो आता जो विशाल सर तुम्ही क्लिप दाखवला तर त्याच्यात इंदुरीकर म्हणतात घोडे लावा, घोडे लावा, ही का कीर्तनकाराची भाषा आहे का? म्हणजे कीर्तनकार तुम्ही आहात का नक्की? आणि कीर्तन आता ते म्हणतायत की मला मग फेटा ठेवावा लागेल आणि कीर्तन थांबवावं लागेल, फार उपकार होतील, कारण तुम्ही कीर्तन करतच नाही, तुम्ही कॉमेडी करता, तुम्ही हसवता। कीर्तन करायचं झालं तर ते व्यवस्थित करावं लागतं आणि त्या गादीवर असताना आपण एखाद्याला जेव्हा उपदेश करतो त्याची अंमलबजावणी सुद्धा आपण करावी लागते। आज त्यांच्या मुलीची आणि कुणाची दुश्मनी नाहीये, लोकांना त्यांच्या मुलीशी काही घेणं देणं नाहीये। वडिलांनी त्यांच्या मुलीचं पाहिजे तसं लग्न केलं पाहिजे, इंदुरीकरांनी केलं पाहिजे, परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मुलींच्या बाबतीत बोलता, दुसऱ्यांच्या मुलीने गॉगल घातल्यावर नावं ठेवता, दुसऱ्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जर वरात आली तर नावं ठेवता, दुसऱ्यांच्या मुली जेव्हा साडी न घालता जे आहे ते दुसरे कपडे घालतात तेव्हा तुम्ही ज्या टीका करता, म्हणून आज ते तुमच्या मुलीला भोगावं लागतं, एवढं लक्षात ठेवा। बरं तृप्तीताई, मला आपला इशारा निश्चितच लक्षात आला, मात्र इंदुरीकरांनी जे म्हटलेलं आहे की या पुढच्या काळात आपण कीर्तनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतो, थोडं थांबतो, त्यांनी थांबावं का आणि तुमची थेट भूमिका या संदर्भातली काय?
हे बघा, कीर्तनकार म्हणून त्यांनी ते कीर्तन चालू ठेवावं का नाही ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे. बरं. परंतु आज जनतेच्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत तर लोकांचं म्हणणं तेच आहे की हे कीर्तन फार कमी करतात आणि कॉमेडी जास्त करतात. त्यांना जर वाटत असेल की आपण फेटा हा बाजूला ठेवावा आणि कीर्तन थांबवावा तर माझ्यासारखीच तर म्हणणं असेल की स्वागत आहे. कारण ना त्यांनी कधी पत्रकारांना सोडलं, पत्रकारांच्यावरही टीका करतात. ज्या युट्यूब चॅनलनी यांची भाषणं दाखवली त्यांनाही म्हणतात तुम्हाला अपंग मुलं होतील. ज्या महिलांच्या बाबतीत तर वारंवार अपमान करतात. कीर्तनकार असे कधीच नसतात. त्यामुळे मला असं वाटतंय की कीर्तन करायचं नाही करायचं त्यांचा प्रश्न आहे, पण कीर्तनात सुधारणा केली पाहिजे. सुधारणा जर करायची नसेल तर तुम्ही कृपया कीर्तन थांबवा आणि कॉमेडी शो सुरू करा. नक्कीच तुमचा हा इशारा इंदुरीकर महाराज कशा प्रकारे घेतात यावरती देखील लक्ष असेल. धन्यवाद तृप्ती देसाईजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. तर याव त्यात संपूर्ण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, तर या बातम्यांसह आणि त्यातील सखोल विश्लेषणानंतर आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.